माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस माझ्या स्वतःच्या आईला सांभाळण्यात घालवण्यापेक्षा मी एकटीने मरणं पसंत करेन. मी 7 वर्षांची आहे आणि मला शेवटच्या टप्प्यातील ब्लड कॅन्सर आहे. मी बाजात तास अंथरुणावर खिळलेली आहे. माझी 5 पाउंडांची मांजर हीच माझी एकमेव सोबती आहे. 11 वर्षांपासून मी बोन मॅरो बायोप्सीसाठी लढा दिला. एप्रिल महिन्यापासून माझ्या आईला तारीख माहीत होती. पण इथे येणं टाळण्यासाठी तिने सर्व काही केलं. तिला तारखेबद्दल गोंधळ झाला होता असं तिने नाटक केलं. विमानाची तिकिटे खूप महाग होईपर्यंत तिने वाट पाहिली. तिची मुलगी मरत असताना ती हॉबी लॉबीमध्ये वेळ घालवत होती आणि यूट्यूबवर भविष्य सांगणारे लोक बघत होती. आणि त्यानंतर सर्वात मोठा अपमान. मी आजारी असताना माझ्या अंथरुणावरून तिने मला एका दूरच्या नातेवाईकासाठी GoFundMe लिहिण्यास सांगितले. तिने मला सांगितलं की जर त्या नातेवाईकाला $11,000 मिळाले नाहीत, तर ती मरेल. ज्यावेळी मला वाचवण्यासाठी कोणीही एक बोटही हलवलं नाही तेव्हा तिला वाटत होतं की मी एका अनोळखी व्यक्तीला वाचवण्यासाठी शब्द लिहावे. जेव्हा मी तिला सांगितलं की मी माझी सर्व वैद्यकीय उपचार रद्द करत आहे, कारण मी हे एकटीने सहन करू शकत नाही, तेव्हा तिचं उत्तर होतं, "हा पूर्णपणे तुझा निर्णय आहे. सर्व गोष्टींबद्दल सॉरी." मी आता बाजूला होते. तिने माझ्या जीवघेण्या आजाराला असं वागवलं जणू मी जिमची मेंबरशिप रद्द करत आहे. खरं सांगू तर, मला आता तिला इथे बघायची इच्छाही नाही. जर ती आली असती तर मला माझे शेवटचे श्वास तिला दिलासा देण्यात आणि तिच्या भावना सांभाळण्यात घालवावे लागले असते. मी आता रागावलेली नाही. मी रडत नाहीये. मी अशा एका टप्प्यावर पोहोचले आहे जिथे आता काहीच उरलेलं नाही. काल रात्री मी माझ्या आईला गमावलं नाही तर शेवटी मी आई असल्याचं नाटक करणं थांबवलं.